Hello friends, I am Umesh Sirgagi, lecturer at SPM Polytechnic, कुमटे, सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपला जो कोर्स आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग मेजरमेंट या कोर्सचा लास्ट व्हिडिओ बघितलात तर त्या व्हिडिओमध्ये आपण सेकंड चॅप्टर जो आहे आपला टेम्परेचर अँड प्रेशर मेजरमेंट या चॅप्टरची सुरुवात केलेली आहे. तर त्यामध्ये आपण प्रेशर म्हणजे काय आणि तसेच ॲब्सोल्यूट झिरो प्रेशर म्हणा, ॲब्सोल्यूट प्रेशर, गेज प्रेशर, व्हॅक्यूम प्रेशर, ॲटमॉस्फिअर प्रेशर याबद्दल डिस्कस केलेलं आहे आणि त्याच्यामधलं रिलेशन्स देखील आपण पाहिलेलं आहे. तसेच आपण प्रेशर मेजरमेंटचे डिव्हायसेस कोणकोणते आहेत, ते लो प्रेशर मेजरमेंट डिव्हाइस असतील किंवा हाय प्रेशर मेजरमेंटचे डिव्हायसेस कोणकोणते आहेत हे जस्ट मी तुम्हाला नावं सांगितलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो पहिला डिव्हाइस आहे लो प्रेशर मेजरमेंटमधला मॅक्लॉड गेजेस याबद्दल स्टडी करणार आहोत. जर तुम्ही बघितलात हा जो तुम्हाला फिगर दिसत आहे मॅक्लॉड गेजचा फिगर. हा जो तुम्हाला दिसत आहे हा मॅक्लॉड गेजचा फिगर आहे. तर मॅक्लॉड गेज मोस्टली कशाला यूज करतात की ज्यावेळी लो व्हॅक्यूम प्रेशर तुम्हाला मेजर करायचा असतो. मॅक्लॉड गेज व्हेरी लो व्हॅक्यूम प्रेशर जसं की 10⁻⁻1 एकच मिनिट 10⁻⁻1 टू 10⁻⁻6 टॉर्क इतकापर्यंत तुम्हाला जेव्हा प्रेशर मेजर करायचा असतो व्हॅक्यूम प्रेशर त्यावेळी मोस्टली मॅक्लॉड गेज यूज करतात. तर मॅक्लॉड गेज कोणत्या प्रिन्सिपलवरती काम करतो तर मॅक्लॉड गेज जो आहे तो बॉयल्स लॉवरती काम करतो. बॉयल्स लॉवरती काम करत असताना ॲक्च्युली कसं असतो म्हणजे तुम्हाला इन शॉर्ट जर सांगायचं झालं तर एक P1 सपोज मी असं म्हणलो की P1 जो प्रेशर आहे तो मला मेजर करायचा आहे. एखादी सोर्स आहे त्याचा जो व्हॅक्यूम प्रेशर आहे त्याला मी P1 असे म्हणलो आणि त्याची मॅग्निट्यूड मला फाइंड आउट करायचा आहे म्हणजे त्याची मला तो प्रेशर मला मेजर करायचा आहे. मग मी काय करणार आहोत तो जो प्रेशर गॅस आहे तो गॅस मी एका स्टँडर्ड वॉल्यूममध्ये घेणार म्हणजे नोन व्हॅल्यूमला. आता V1 एक स्टँडर्ड नोन व्हॅल्यूम आहे समजा, त्यामध्ये तो गॅस घेणार, त्या प्रेशरची गॅस घेणार. मग मी त्याला काय करणार त्याला कॉम्प्रेस करणार म्हणजे त्याला प्रेशराइज्ड करणार, कॉम्प्रेस करणार V2 प्रेशरपर्यंत V2 वॉल्यूमपर्यंत मी त्याला कॉम्प्रेस करणार. आता V2 वॉल्यूमपर्यंत मी कॉम्प्रेस केल्यावरती V1 मला माहीत होता स्टँडर्ड मी वॉल्यूम घेतलं होतं. P1 प्रेशर असलेली गॅसला मी V1 वॉल्यूममध्ये घेतलं होतं आणि त्याला V2 पर्यंत कॉम्प्रेस केलो. मग त्यावेळी प्रेशर जो आहे माझा तो वाढत असतो P2 म्हणजे एक सिग्निफिकंट मेजरेबल प्रेशरपर्यंत मी त्याला कॉम्प्रेस करणार. जर तुम्ही बघितलं आता इथं तुम्हाला इझिली कळेल की P1 जे अननोन होता ते मला मेजर करायचं होता. मी त्याला एका स्टँडर्ड वॉल्यूममध्ये घेतलो नोन व्हॅल्यूममध्ये V1मध्ये आणि त्याला V2मध्ये कन्वर्ट केलो आणि अप टू P2 प्रेशर. मग या चारींमध्ये आज हे तीन जे पॅरामीटर्स आहेत V1, V2, P3 हे नोन पॅरामीटर्स आहेत माझे. आणि मग मी त्यावरनं बॉयल्स लॉ अप्लाय करून मी अननोन पॅरामीटर जो आहे माझा P1 तो मी फाइंड आउट करू शकतो. अशा प्रिन्सिपलवरती मॅक्लॉड गेज काम करतो. तर ॲक्च्युली याचा जो डेरिव्हेशन आहे तो कसा आहे तो आपण पुढं पाहणारच आहोत. तर त्याच्या अगोदर मॅक्लॉड गेजचे नेमके महत्त्वाचे पार्ट्स कोणकोणते आहेत आणि त्यांचा फंक्शन काय. जर तुम्ही बघितलात की मॅक्लॉड गेजमध्ये फर्स्ट आहे मर्क्युरी रिझर्वायर. आता मर्क्युरी रिझर्वायर म्हणजे काय, काही जर तुम्ही बघितलात ज्यामध्ये म्हणजे हा जो आहे मर्क्युरी रिझर्वायर त्यामध्ये मर्क्युरी स्टोअर केलेला असतो जो की मर्क्युरी हा जो मॅक्लॉड गेज आहे यामध्ये तो फ्लो होत असतो किंवा त्याला आपण त्याला फ्लो करत म्हणजे त्याला जो मर्क्युरी आहे आपला तो हा जो पूर्ण गेज आहे त्यामध्ये आपण त्याला पास करत असतो. मग मर्क्युरी जर तुम्ही बघितलात की जो तुमचा रिझर्वायर असतो तो काही ठिकाणी तुमचा जो रिझर्वायर असतो तो पिस्टन सिलेंडर टाईप असतो. काही ठिकाणी तुमचा जो रिझर्वायर असतो तो मूवेबल असतो म्हणजे तो अप अँड डाऊन मोशन होऊ शकतो. कारण त्या पद्धतीनं जसं आता सपोज पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट असेल तर जसं तुम्ही पिस्टनला फोर्स देता डाऊनवर्ड डायरेक्शनला त्यावेळी तुमचा जो मर्क्युरी असतो तो सिस्टीममध्ये म्हणजे तुमचा जो बर्डन ट्यूब सिस्टीम आहे त्यामध्ये तो एंटर होतो. आणि जर तुम्ही पिस्टनला वरती घेतला किंवा व्हॅक्यूम क्रिएट केला सिलेंडरमध्ये त्यावेळी तुमचा जो मर्क्युरी आहे तो सिस्टममधून तुमच्या रिझर्वायरमध्ये येत असतो. अशाच पद्धतीनं
जर सपोज तुमचा मुव्हेबल रिझर्वायर असेल तर तुम्ही जर त्याला वरती लिफ्ट केला तर प्रेशर हेड चेंज झाल्यामुळं तुमचा जो मर्क्युरी आहे तो जो आहे तो रिझर्वायर टू सिस्टममध्ये येईल आणि खाली घेतल्यावरती तुमचा जो मर्क्युरी आहे तो सिस्टीममधून रिझर्वायरला जाईल. अशा पद्धतीनं मर्क्युरी स्टोअर करण्याचं काम आणि त्याला सिस्टीममध्ये एंटर करण्याचं काम हा रिझर्वायर अँड पिस्टनचा असतो. नेक्स्ट आहे रेफरन्स कॉलम विथ द रेफरन्स कॅपिलरी. आता रेफरन्स कॉलम म्हणजे काय, जिथून तुम्ही सोर्स अप्लाय करता, म्हणजे ज्या सोर्सचं तुम्हाला प्रेशर मेजर करायचं आहे. एखादी गॅस सोर्स आहे, मला सपोज समजा एखादी सोर्स आहे, त्यामध्ये जे गॅस आहे त्याची प्रेशर मला मेजर करायचं आहे. तर तो जो गॅस आहे किंवा तो जो सोर्स आहे मी कुठं अटॅच करणार, तर त्याला रेफरन्स कॉलम असे म्हणतात. आता या रेफरन्स कॉलमला जर तुम्ही बघितलात की त्याला एक रेफरन्स कॅपिलरी पण प्रोव्हाइड केलेला असतो. हा रेफरन्स कॉलम आहे, तर त्याला एक रेफरन्स कॅपिलरी प्रोव्हाइड केलेला असतो. रेफरन्स कॅपिलरीचा जर बघितला तर रेफरन्स कॅपिलरी जो आहे त्यावरती स्केलिंग केलेला असतो तो. आणि जो तुमचा मेजरिंग कॅपिलरी आहे, हा जो आहे तुमचा मेजरिंग कॅपिलरी आहे. मेजरिंग कॅपिलरीच्या खाली तुमचा हा ट्यूब असतो. ट्यूब आणि मेजरिंग कॅपिलरी जो आहे, आता मेजरिंग कॅपिलरी आणि जो तुमचा रेफरन्स कॅपिलरी आहे यामध्ये म्हणजे एक स्केल असतो जो की त्याचं काम काय असतो, तर ज्यावेळी तुम्ही ॲक्च्युली ऑपरेशन करत असता किंवा जेव्हा तुम्ही मायक्रोड गेज ऑपरेट करत असता त्यावेळी ह्या दोघांमध्ये जे प्रेशर डिफरन्स येतो, म्हणजे मर्क्युरी लेवलचा जो हाईटमध्ये जो डिफरन्स येतो, मर्क्युरी लेवलचा प्रेशर डिफरन्स जो येतो तो इन फॉर्म ऑफ, म्हणजे प्रेशर डिफरन्स जो आहे तो इन फॉर्म ऑफ हेड असतो, हेड ऑफ मर्क्युरी असतो, हेड ऑफ Hg असतो. तर ते किती आहे एक कॅल्क्युलेट करण्यासाठी त्यावरती स्केलिंग केलेली असतात. आणि याला एक रेफरन्स पॉईंट दिलेला असतो जो की त्याला स्टार्टिंग पॉईंट जो आहे तो त्याचा 0 असतो, त्याला 0 रेफरन्स पॉईंट असे देखील म्हटले जातात. आणि अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे ओपनिंग पॉईंट किंवा कटअप पॉईंट. आता ओपनिंग पॉईंट म्हणजे काय किंवा कटअप पॉईंट म्हणजे काय, जिथं तुमचा जो तुमचा रेफरन्स कॉलम आहे आणि तुमचा जो मेजरिंग कॅपिलरीचा जो बल्ब आहे त्याच्या खालचा जो ट्यूब आहे ते ज्या ठिकाणी मर्ज होतात त्याला ओपनिंग किंवा कटअप पॉईंट असे म्हणतात. तर याला नेमकं कटअप पॉईंट किंवा ओपनिंग पॉईंट कशाला म्हणतात, तर जेव्हा तुम्ही याला प्रेशर अप्लाय करता, रेफरन्स कॉलममध्ये जेव्हा तुम्ही प्रेशर अप्लाय करता अननोन प्रेशर, त्यावेळी जर सपोज समजा तुमची मर्क्युरी जो आहे तो सिस्टीममध्ये, तुमची मर्क्युरी सपोज समजा ट्यूबमध्ये आहे. आता सध्याला ट्यूबपाशी आहे तुमची मर्क्युरी जी आहे ते ट्यूबमध्ये आहे आणि इथं पण फिलअप आहे, या लेवलला मर्क्युरी आहे समजा. मग काय होणार हो, तुमचा जो तुम्हाला ज्याची प्रेशर मेजर करायचं आहे P1 प्रेशर ज्या गॅसची, तो गॅस तुमचा जो मेजरिंग कॅपिलरी आहे किंवा ट्यूब आहे यामध्ये इंटर होऊ शकत नाही. का, म्हणजे मध्ये मर्क्युरी आहे. मग ज्यावेळी तुमचा मर्क्युरी जो आहे तो ह्या पॉईंटच्या खाली येईल, जो तुमचा जो मेशिंग पॉईंट आहे त्या पॉईंटच्या खाली येईल, त्यावेळी मात्र तुमचा जो गॅस आहे ज्याची तुम्हाला प्रेशर मेजर करायचा, तो गॅस जो आहे तो तुमच्या मेजरिंग कॅपिलरीमध्ये किंवा बल्बमध्ये इझिली इंटर होऊ शकतो. म्हणजे हा जो आहे हा ओपनिंग पॉईंट आहे. याच्या खाली म्हणजे हा जो आहे हा ओपनिंग पॉईंट आहे. तुमचा जो अननोन प्रेशर आहे त्याला ॲडमिट करून घेण्यासाठी बल्बमध्ये किंवा कॅपिलरीमध्ये, म्हणून त्याला ओपनिंग पॉईंट किंवा कटअप पॉईंट असे म्हटले जातो. आता नेक्स्ट आहे वर्किंग बघू आपण की जो तुमचा मॅक्लोड गेज आहे तो कसा वर्क करतो. जर तुम्ही आज फिगर बघितलं, या फिगरमध्ये मॅक्लोड गेज कसा वर्क होतो, तर तुम्हाला ज्या सोर्सची प्रेशर मेजर करायचं आहे ते सोर्स तुम्ही इथं रेफरन्स कॉलमपाशी इथं अप्लाय करणार. इथं अप्लाय केला समजा, मी असं म्हणलो त्याला P0 असं मी डिनोट केलो. त्याची मला प्रेशर मेजर करायची आहे. मग त्यानंतर मी काय करणार हो, माझा जो रिझर्वायर असतो
रिझर्वायरमध्ये मी माझा पिस्टन जो आहे त्याला मी अपसाईडला मूव करणार, म्हणजे वरती घेणार. त्यामुळे काय होणार हो, माझा रिझर्वायरमध्ये व्हॅक्यूम क्रिएट होत असणार आणि माझा जो सिस्टममध्ये जे मर्क्युरी ॲडमिटेड आहे, सिस्टममध्ये जे मर्क्युरी आहे, सपोज समजा इथं सिस्टममध्ये मर्क्युरी आहे, तो काय होणार हो, तो सगळे जी मर्क्युरी आहे तो रिझर्वायरमध्ये येणार, रिझर्वायरमध्ये जमा होणार येऊन, म्हणजे रिझर्वायरमध्ये जमा होणार. आणि जेव्हा मर्क्युरी माझी कट ऑफ पॉईंटपेक्षा खाली येईल, म्हणजे कट ऑफ पॉईंटपेक्षा थोडं खाली येईल, मर्क्युरी सिस्टीममधून कट ऑफ पॉईंटपेक्षा खाली येईल, त्यावेळी काय होणार गो, त्यावेळी माझा जो अननोन गॅस आहे, अननोन गॅस प्रेशर P0 जो आहे, तो गॅस जो आहे तो एंटायर सिस्टीममध्ये ॲडमिट होणार. म्हणजे तो बल्बमध्ये राहणार, बल्बमध्ये येणार, इथं सगळीकडं ते जे आहे जिथं मर्क्युरी नाही आहे तिथं तो फिलअप होणार, तो गॅस जो आहे तो फिलअप होणार. मग नेक्स्ट मी काय करणार, आता जो आपला पिस्टन आहे त्याला मी डाऊन साईडला मूव करणार, म्हणजे पिस्टनला मी डाऊन साईडला मूव करणार. मग त्यामुळे काय हो, पिस्टन काय करणार, तुमचा जो मर्क्युरी आहे त्याला पुश करणार सिस्टीममध्ये, त्याला पुश करणार सिस्टीममध्ये. मग मर्क्युरी जो आहे तो आता सिस्टीममध्ये पुन्हा म्हणजे कट ऑफ पॉईंटच्या वरती येत असणार. मग त्यावेळी तुमचा जो गॅस आहे तो आता तो जो आहे आता आतमध्ये जाऊ शकत नाही, बल्बमध्ये तो जाऊ शकत नाही. पण ऑलरेडी इथं पहिला जो प्रिव्हियस गॅस आहे तो ऑलरेडी ॲडमिटेड आहे या सेशनमध्ये. तुमचा बल्ब आणि जो तुमचा मेजरिंग कॅपिलर आहे यामध्ये ऑलरेडी प्रिव्हियस जो तुमचा गॅस आहे तो ॲडमिटेड आहे. आता जो मर्क्युरी आहे तुमचा, आता जो मर्क्युरी आहे तो फिल व्हायला चालू होणार सिस्टीममध्ये. मर्क्युरी जो आहे तो फिल व्हायला चालू होणार. प्रेशर इंटेन्सिटी सगळीकडे सेम असणार पास्कल लॉनुसार, म्हणून तो मर्क्युरी जो आहे तो तुमचा रेफरन्स कॉलममध्ये पण येणार ॲज वेल ॲज तुमच्या बल्बमध्ये पण जात असणार. मग अशा वेळी जर तुम्ही बघितलात की इथं जो तुमचा जो गॅस ट्रॅप झालेला आहे, इथं जो तुमचा गॅस ट्रॅप झालेला आहे तो गॅस आउटसाईडला जाऊ शकत नाही कुठं. मग मर्क्युरी मात्र त्याला म्हणजे मर्क्युरी त्यावरती फोर्स अप्लाय करत आहे. मग हा गॅस जो आहे तो कॉम्प्रेस होत चाललेला आहे, हा गॅस जो आहे तो कॉम्प्रेस होत चाललेला आहे. मग कॉम्प्रेस होत इथं जे ॲडमिट झालेला गॅस आहे हा कॉम्प्रेस होत चाललेला आहे, मर्क्युरी लेवल वाढत आहे यामध्ये. मग म्हणजे ॲटोमॅटिकली त्याचा प्रेशर जो आहे तो वाढत असणार. आणि इथं जर तुम्ही बघितलात मर्क्युरीला रेफरन्स कॉलममध्ये, मर्क्युरी इथं पण त्याला पुश करत आहे गॅसला, पण गॅस जो आहे तो इथं ओपन आहे, ओपन चेंबर आहे, म्हणून गॅस जो आहे त्यावरती कोणताच प्रेशर नाही, म्हणजे गॅसला पण स्टॉप केलेलं नाही आहे कुठंच, म्हणून गॅस जो आहे तो इझिली आउटसाईडला फ्लो होत आहे. म्हणून गॅसचं प्रेशर वाढणार का हो, इथं नाही वाढणार, इथं गॅसचं प्रेशर वाढत नाही. का बरं वाढत नाही, कारण गॅस जो आहे तो आउटसाईडला फ्लो होत आहे, त्याला कुठेच रिस्ट्रिक्शन नाही आहे, तो इझिली बाहेर साईडला फ्लो होत आहे. मर्क्युरी जरी त्याला पुश करत असेल तरी तो गॅस जो आहे तो इझिली बाहेरच्या साईडला फ्लो होत आहे, त्याला कुठलंच रिस्ट्रिक्शन नाही आहे, त्यावरती कोणताच प्रेशर नाही आहे. जो इनिशियल प्रेशर आहे P0 त्याच प्रेशरला त्याच्यावरचा जो गॅस आहे तो आहे. पण या सिस्टीममध्ये असं नाही आहे, जिथं मेजरिंग कॅपिलरी आणि तुमचा जो बल्ब आहे तिथं तसं नाही आहे. इथं काय व्हायला आहे, तुमचा गॅस आउटसाईडला जाऊ शकत नाही आहे, पण तुमचा मर्क्युरी लेवल जे आहे तो वाढत आहे. मग त्यामुळं तुमचा जो गॅस आहे तो कॉम्प्रेस होत चाललेला आहे. मग एक अशा वेळी म्हणजे अजून जर आपण तसंच कंटिन्यू जर प्रोसेस केला अप टू जोपर्यंत तुमचा जो मर्क्युरी आहे तो मर्क्युरी जो आहे तो एकच मिनिट तो जो मर्क्युरी आहे तो ज्या रेफरन्स पॉईंटपर्यंत येणार नाही तोपर्यंत मी प्रोसेस कंटिन्यू केलो. सपोज समजा मी प्रोसेस कंटिन्यू केलो, तुम्हाला नेक्स्ट हां ते ओके एकच मिनिट. मी प्रोसेस जो आहे मर्क्युरी जो आहे माझा तो रेफरन्स पॉईंटपर्यंत येणार नाही तोपर्यंत मी प्रोसेस कंटिन्यू केलो. आता रेफरन्स पॉईंटला आल्यावरती मला कळेल की हा जो आपला गॅस होता तो आता खूपच कॉम्प्रेस झालेला आहे आणि त्याची प्रेशर पण वाढलेलं आहे. इथं गॅस ट्रॅप्ड आहे आणि इथं जो आहे मर्क्युरी हा फ्री आहे आणि याच्यावरती जो गॅस आहे हा P0 आहे, हा P0 प्रेशरचा गॅस आहे. पण याच्यात जो आहे हा P2 प्रेशर आहे असं समजतो, म्हणजे तो प्रेशराइज्ड झालेला गॅस आहे. मग तुम्ही जर बघितलात की पहिला जे होता जो गॅस होता एवढा जो गॅस फिलअप झालेला होता याची व्हॅल्यूम मला काढता येतो. याची व्हॅल्यूम जो आहे मेजरिंग कॅपिलरी आणि ट्यूब आणि त्याच्या खालचा जो ट्यूब आहे याची व्हॅल्यूम इतकी गॅस आहे. म्हणजे V1 जे आहे V0 जे आहे ते स्टँडर्ड आहे, नोन व्हॅल्यू आहे. म्हणजे किती आहे त्याची व्हॅल्यूम जो या पूर्ण ग्रुपचा आहे, जसं की बल्ब प्लस कॅपिलरी ट्यूब, मेजरिंग कॅपिलरी ट्यूब प्लस त्याचा खालचा जो ट्यूब आहे हा, तर त्यांची जी व्हॅल्यूम आहे ते त्याची गॅसची व्हॅल्यूम आहे.
पी नॉट कंडिशनला त्याची व्हॅल्यूम जी आहे स्टँडर्ड व्हॅल्यूम आपण घेतलेला आहे किती हो व्ही नॉट, म्हणजेच व्हॉल्यूम ऑफ तुमचा मेजरिंग कॅपिलरी, तुमचा बल्ब आणि तुमचा जो ट्यूब आहे खालचा, इतकी व्हॅल्यूम पी नॉट प्रेशरला. सेकंड केसमध्ये काय झालेलं आहे हो, व्हॉल्यूम जो आहे आपला व्हॉल्यूम एवढाच झालेला आहे, म्हणजे एच हाईट एच आणि एरिया क्रॉस सेक्शन एरिया एटी, V2 जे आहे तो एवढं झालेला आहे. आणि प्रेशर जे आहे P2, मी असं म्हणतो की त्याचं प्रेशर जे आहे ते P2 झालेलं आहे, मी असं म्हणतो. मग तर तुम्ही बघितलात इथंपर्यंत तुम्हाला कळलं असेल. जर तुम्ही बघितलात आता मी P2 म्हणजे प्रेशरमधले रिलेशन्स मी तर अप्लाय करतो. जर तुम्ही बघितलात की हा जर तुम्ही सॅम्पल असं कट करून बघितलात की तुम्हाला एक हा यूट्यूब मॅनोमीटरसारखं दिसेल, जे तुम्ही रेग्युलर बघितलेलं आहे यूट्यूब मॅनोमीटर त्यासारखं दिसेल. आता जर तुम्ही बघितलात यूट्यूब मॅनोमीटरसारखं दिसेल आणि जर तुम्ही रेफरन्स इथं मर्क्युरी आहे, इथं पूर्ण लेवलपर्यंत मर्क्युरी आहे आणि इथं तुम्हाला दिसेल की हाईटमध्ये डिफरन्स आहे, मर्क्युरी लेवलच्या हाईटमध्ये डिफरन्स आहे. तर हे जे डिफरन्स आहे हाईट डिफरन्स तोच प्रेशर डिफरन्स असतो तुमचा जो गॅसचा प्रेशर डिफरन्स असणार, म्हणजे इनिशियल प्रेशर आणि फायनल प्रेशर या दोघांमधला जो डिफरन्स असणार प्रेशर डिफरन्स, तो या हाईटचा डिफरन्स असणार इन फॉर्म ऑफ Hg, इन फॉर्म ऑफ मर्क्युरी हाईट, प्रेशर हेड जो आहे तुमचा तो मर्क्युरीच्या हाईट इतका आहे, म्हणजे मर्क्युरी जो आहे तुमचा ग्लासमध्ये त्याची हाईट इतकी आहे. म्हणजे तुम्ही मग त्यावेळी जर समजा तुम्ही रेफरन्स पॉईंट ए पॉईंट असं घेतला, समजा ए लाईन असं घेतला, मग तुम्हाला कळेल की एवरती हा जो आहे हा P2 प्रेशर आहे. मी असं म्हणलो गॅसचं प्रेशर आहे, हा सध्याला गॅस प्रेशर आहे P2, मी P2 लिहिलो. लेफ्ट हँड इक्वल टू राईट हँड असणार तुमचा. जर तुम्ही मॅनोमीटरचे प्रॉब्लेम सॉल्व केलात तर तुम्हाला कळेल की जो मॅनोमीटरमध्ये तुम्ही असंच केलेलं असणार की एक रेफरन्स पॉईंट घेता जिथंपर्यंत म्हणजे तुमचा जो एकच फ्लूइड जर कनेक्ट असेल तर तिथंपर्यंत तुम्ही घेता आणि जे फ्लूइड लेवलमध्ये जे चेंजेस आहेत म्हणजे हाईटमध्ये जे डिफरन्स आहे ते तुमच्या प्रेशरमधला डिफरन्स असल्याने आहे. तेच प्रॉब्लेम आपण इथं सॉल्व करणार आहोत. तर इथं जो आहे तो गॅस प्रेशर अप्लाय झालेला आहे. आता जो गॅस प्रेशर आहे P2 गॅस प्रेशर ते आहे. आणि जर तुम्ही राईट साईडला बघितलात, राईट साईडला काय काय हो, राईट साईडला पहिला P1 आहे, म्हणजे P इनिशियल आहे, P नॉट जे तुमचा सोर्सपासला प्रेशर आहे तो P नॉट आहे आणि ते फ्री आहे P नॉट प्लस हे जे तुमचा मर्क्युरीची जी हाईट आहे, मर्क्युरी जे एक्स्ट्रा फिलअप झालेलं आहे किंवा एक्स्ट्रा हाईट आहे मर्क्युरीचं इन फॉर्म ऑफ हाईट जर तुम्ही बघितलात, जर तुम्ही त्याला बघितलं की काय असणार होते रो ऑफ Hg म्हणजे डेन्सिटी ऑफ मर्क्युरी इंटू G इंटू H. हे आहे तुमचं ॲक्च्युअल प्रेशर डिफरन्स किंवा ॲक्च्युअल प्रेशर लेफ्ट साईड आणि राईट साईड किंवा लेफ्ट लिंब आणि राईट लिंब. P2 म्हणजे हा गॅस प्रेशर P2 आफ्टर कॉम्प्रेशन इक्वल टू P इनिशियल, जे तुमचा P इनिशियल आहे तो P इनिशियल तसंच राहतो, तो कॉम्प्रेस झालेला नाही आहे, त्याची प्रेशरमध्ये चेंजेस नाही आहे. का म्हणजे त्याला आपण कुठंच रिस्ट्रिक्शन केलेलं नाही आहे म्हणून त्यामध्ये प्रेशर चेंजेस झालेलं नाही आहे. P नॉट प्लस जे तुमचा मर्क्युरी लेवल जे वाढलेले आहे म्हणजे जे मर्क्युरी हाईट आहे त्या मर्क्युरी जे हाईट आहे ρgh, त्यामुळे जे प्रेशर आहे ρgh प्लस ρgh. आता तुम्ही पाहिलात की मी असं लिहू शकतो P2 आणि P नॉट जे आहे तो लेफ्ट साईडला आणतो, P2 मायनस P नॉट इज इक्वल टू ρgh, P2 मायनस P नॉट इज इक्वल टू ρgh. तुम्ही जर काही पुस्तक बघितलात किंवा काही रेफरन्स बुक्स बघितलात तर तुम्हाला त्या ठिकाणी थोडं कन्फ्युजिंग वाटेल. एकच मिनिट, तिथं तुम्हाला काय कन्फ्युजिंग वाटेल, तिथं डायरेक्टली तुम्हाला P2 मायनस P नॉट इज इक्वल टू H दिलेला आहे, म्हणजे ρgh दिलेलं नाही आहे, डायरेक्ट तुम्हाला H दिलेला आहे. पण H जे आहे म्हणजे त्यावेळी तुम्ही समजून घ्या की जो तुमचा प्रेशर आहे तो ॲक्च्युली जे प्रेशर आहे तो न्यूटन पर मीटर स्क्वेअर नसून किंवा न्यूटन पर mm स्क्वेअर नसून तो इन फॉर्म ऑफ हाईट आहे. म्हणजे ρghचा जो तुमचा हाईट असतो ना इन फॉर्म ऑफ हाईट आहे, पण जो हाईट जो आहे तो इन फॉर्म ऑफ मर्क्युरी कॉलम, म्हणजे मर्क्युरीचा जो हाईट असतो Hg mm ऑफ Hg किंवा मीटर ऑफ Hg mm ऑफ Hg असतो. यामध्ये सहसा जे तुमचा H दिलेला असेल, जर सपोज समजा जर तुम्ही बाकीच्या कुठल्या रेफरन्स बुक्समध्ये बघितलात तर तुम्हाला रो आणि जीचं व्हॅल्यू म्हणजे रो आणि जी दिलेलं नसेल तर डायरेक्ट असं तुम्हाला दिलेलं असेल P2
मायनस पी नॉट इक्वल टू एच. तर हे P2 मायनस पी नॉट जे आहे ना, हे देखील जे आहे इन फॉर्म ऑफ हाईट असणार, इन फॉर्म ऑफ हाईट असणार, इन फॉर्म ऑफ हाईट असणार. आणि हा जो एच आहे तो हाईट ऑफ मर्क्युरी कॉलम, हाईट ऑफ मर्क्युरी कॉलम विच इज ड्यू टू द डिफरन्स बिटवीन दी P2 आणि पी नॉट. हां, हे तुम्ही थोडे म्हणजे काळजीपूर्वक इथं थोडं तुम्ही चेक करा. नेक्स्ट, आता P2 मायनस पी नॉट. आता मी पीला देखील म्हणजे प्रेशर जो आहे आपल्याला माहीत आहे ρGH या फॉर्मॅटमध्ये. आणि पी नॉट आणि P2 जर तुम्ही बघितलात की गॅसला जेव्हा आपण कॉम्प्रेस करत असतो त्याची डेन्सिटी चेंज होत असते, पण इथं जो कॉम्प्रेशन आहे तो खूप कमी प्रमाणात आहे, खूप कमी प्रमाणात आहे. म्हणून मी रो जे आहे तो कॉन्स्टंटच घेतलो. म्हणजे पी नॉट कंडिशनला आणि P2 कंडिशनला रो जे आहे तो कॉन्स्टंट म्हणजे ऑलमोस्ट मी कॉन्स्टंट जगलेला आहे. पण ॲक्च्युली लिटल बिट निग्लिजिबलमध्ये त्यामध्ये थोडेफार डिफरन्सेस असणार का, म्हणजे जो तुमचा गॅस आहे तो कॉम्प्रेसिबल असतो. तर रो जी मी कॉन्स्टंट घेतलो, तर P2 डॅश लिहिलो मी. तर P2 डॅश म्हणजे P2 डॅश मायनस पी नॉट डॅश म्हणजे काय होईल, हाईट, डिफरन्स ऑफ हाईट. हे जे आहे इन फॉर्म ऑफ हाईट आहे. डॅश जे आहे मी तर लिहिलेलं ते इन फॉर्म ऑफ हाईट आहे. ρGH, ρGH1 म्हणजेच ρGH2 म्हणजे P2 आणि ρG पी नॉट डॅश म्हणलं की पी नॉट म्हणजे ए जे आहेत ए इन फॉर्म ऑफ हाईट आहेत. P2 डॅश आणि पी नॉट डॅश हे जे आहेत ते इन फॉर्म ऑफ हाईट आहेत, हे लक्षात ठेवून घ्या. नेक्स्ट, जर तुम्ही बघितलात की तुमचा जो जे इन फॉर्म ऑफ जर तुम्ही एचमध्ये जर इक्वेशन लिहायचं झालं तर एच इज इक्वल टू जी जी आहे दोन्ही साईडला तुम्ही कॅन्सल केलात. रो ऑफ गॅस, डेन्सिटी ऑफ गॅस डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ तुमचा जो मर्क्युरी मल्टिप्लाय विथ डिफरन्स ऑफ हाईट, डिफरन्स ऑफ हाईट, डिफरन्स ऑफ हाईट. मी डिफरन्स ऑफ प्रेशर म्हणे ना, डिफरन्स ऑफ प्रेशर इन फॉर्म ऑफ हाईट, डिफरन्स ऑफ प्रेशर इन फॉर्म ऑफ हाईट इक्वल टू हाईट ऑफ मर्क्युरी कॉलम राइज, हाईट ऑफ मर्क्युरी कॉलम राइज इन अ रेफरन्स कॉलम, इन अ रेफरन्स कॉलम. झालं. नेक्स्ट जर तुम्ही बघितलात, आता जर तुम्ही सपोज समजा बॉयल्स लॉ अप्लाय केलात. बॉयल्स लॉ काय हो, बॉयल्स लॉ तुम्हाला माहीत आहे की ज्यावेळी सपोज समजा तुम्ही एखादी कंटेनर असेल त्यामध्ये आयडियल गॅस जर तुम्ही आयडियल गॅस म्हणजे कॉन्स्टंट आयडियल गॅस जर तुम्ही ॲडमिट केला असेल त्याला म्हणजे कॉन्स्टंट मॅसला, म्हणजे क्लोज्ड कंटेनर आहे म्हणजे कॉन्स्टंट मास आहे, मास जे आहे तो कॉन्स्टंट आहे. आणि सपोज तुम्ही त्याला प्रेशर इन्क्रीज करत असेल ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर म्हणजे आयसोथर्मल कॉम्प्रेशन ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर, म्हणजे जो तुमचा टेम्परेचर आहे गॅसचा त्याच्यामध्ये कोणतेच चेंजेस होत नसतील, म्हणजे तुम्ही करत आहात त्यावेळी जो तुमचा हे आहे तो आयसोथर्मल कंडिशनला तुम्ही कॉम्प्रेस करत आहात. म्हणजे बॉयल्स लॉ म्हणजे एवढंच की ज्यावेळी तुम्ही एखाद्या कॉन्स्टंट मासला ज्यावेळी तुम्ही आयसोथर्मली कॉम्प्रेस करत असणार म्हणजे टेम्परेचर चेंज न करता जर कॉम्प्रेस करत असणार त्यावेळी तुमचा जो प्रेशर आहे तो वाढणार. कॉम्प्रेस करत असताना तुमचं प्रेशर वाढणार आणि वॉल्यूम कमी होणार. किंवा इन्व्हर्सली केलात तुम्ही म्हणजे त्याला जर एक्सपांड करत गेलात तर तुमचा प्रेशर कमी होणार पण वॉल्यूम जो आहे तो वाढणार. म्हणजे प्रेशर आणि जो वॉल्यूम आहे तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे ॲट अ कॉन्स्टंट मास अँड ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. हे जे आहे हे बॉयल्स लॉमध्ये आपल्याला सिद्ध होतं. म्हणजे बॉयल्स लॉ जर तुम्ही बघितलात P इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू वॉल्यूम. मग तुम्ही याला डिराईव्ह केलात तर काय होणार, P1V1 इज इक्वल टू P2V2 इज इक्वल टू P3V3 इज इक्वल टू म्हणजे कंटिन्युअसली कॉन्स्टंट अप टू कॉन्स्टंट. म्हणजे हे बॉयल्स लॉ असा आहे. मग जेव्हा तुम्ही बॉयल्स लॉ याच्यामध्ये अप्लाय करणार, जसं समजा तुम्ही बॉयल्स लॉ अप्लाय केलं, जेव्हा तुम्ही बॉयल्स लॉ अप्लाय करता या फॉर्म्युलामध्ये तर P नॉट इज इक्वल टू P2V2 आणि नेक्स्ट जर तुम्ही बघितलात P2 इज इक्वल टू जर तुम्ही इक्वेशन फाइंड आउट केला P2 इज इक्वल टू P नॉट इंटू V2 म्हणजे तुम्ही जे तुमचा V2 आहे तो इकडच्या साईडला घेऊन गेला तो डिवायडेड होणार. आता V2 जे आहे V2 काय हो, V2 जे आहे वॉल्यूम ऑफ द गॅस आफ्टर कॉम्प्रेशन. आता तुम्ही बघितलात P2 काय म्हणलो मी, वॉल्यूम प्रेशर. P2 जर बघितलात प्रेशर ऑफ द गॅस आफ्टर कॉम्प्रेशन, मग V2 पण जे आहे तो वॉल्यूम ऑफ द गॅस आफ्टर कॉम्प्रेशन. आता हा जो कॉम्प्रेशन झालेला गॅस आहे याची प्रेशर P2 म्हणलेला आहे आणि वॉल्यूम V2 म्हणलेला आहे.
मग आता वॉल्यूम कसा फाइंड आउट करायचो, V2 इज इक्वल टू, जर तुम्ही बघितलात की याचा क्रॉस सेक्शन आहे का तुम्हाला माहीत असणार ए इंटू हाईट काय व्हायची एच इंटू एच, V2 इज इक्वल टू ए इंटू एच. म्हणजे V2 इज नथिंग बट दी वॉल्यूम ऑफ द एअर आफ्टर वॉल्यूम ऑफ द गॅस आफ्टर कॉम्प्रेशन इज इक्वल टू ए इंटू एच, इज इक्वल टू ए इंटू एच. इथं तुम्हाला दिसेल, तर मी ऑलरेडी प्रूव्ह केलेलं V2 इज इक्वल टू ए इंटू एच. मग जेव्हा तुम्ही ए व्हॅल्यू पुटअप करणार इक्वेशनमध्ये, मग त्यावेळी काय होणार, P2 इज इक्वल टू P0 इंटू V0 इंटू एच. एच इज नथिंग बट V2. आणि हे जे इक्वेशन आहे, आता जर तुम्ही प्रिवियस इक्वेशन बघितलात, रो ऑफ गॅस डिवायडेड बाय रो ऑफ एच जी इज इक्वल टू चेंज इन प्रेशर ऑफ एच जी, चेंज इन डिफरन्स इन प्रेशर रेट इज इक्वल टू एच इन फॉर्म ऑफ मर्करी, हाईट ऑफ मर्करी. आणि हे जे आहे हे प्रेशर, हाईट ऑफ प्रेशर डिफरन्स आहे, हाईट ऑफ प्रेशर डिफरन्स ऑफ द गॅस. मग जेव्हा तुम्ही यामध्ये पुटअप करणार याचे व्हॅल्यूज, बॉयल्स लॉची, ज्या बॉयल्स लॉवरून तुम्ही घेतलेले व्हॅल्यूज, P2 इज इक्वल टूचे व्हॅल्यूज, तर काय होणार, रो ऑफ गॅस इंटू डिवायडेड बाय रो ऑफ एच जी इंटू P0 डॅश इंटू V0 इंटू ए एच मायनस P0 डॅश P1 इथं जो आहे इथं P0 डॅश इज इक्वल टू एच. मग आता P0 जे आहे ते कॉमन जर तुम्ही बाहेर काढलात, P0 जे आहे ते कॉमन बाहेर काढलात आणि जर प्रॉब्लेम सॉल्व केलात, तर तुम्हाला नेक्स्ट P0 जर तुम्ही बाहेर काढलात, तर इथं V0 इंटू ए एच राहणार आणि इथं काहीच नाही म्हणजे 1 राहणार. आणि जर तुम्ही इक्वेशन P0 इज इक्वल टू जर इक्वेशन बनवलात, P0 इज इक्वल टू जर इक्वेशन बनवलात, तर काय होणार, हा एच इकडे जाणार, एच इंटू एच, एचचा स्क्वेअर, एच इंटू एच, एचचा स्क्वेअर, एचचा स्क्वेअर, एकच मिनिट, ए एच डिवायडेडला इकडे गेलं मल्टिप्लिकेशन, ए एच इंटू ए एचचा स्क्वेअर, एच इंटू एच, आणि V0 इंटू ए एच हे डिवायडेशन लेणार, V0 इंटू एच इंटू रो ऑफ एच जी हे मल्टिप्लिकेशनला जाणार आणि रो ऑफ गॅस हे डिवायडेशन लेणार. अशा पद्धतीनं जर तुम्ही बघितलात, म्हणजे हा जो तुमचा फॉर्म्युला आहे तो P0 प्रेशर फाइंड आउट, याच्यावरून तुम्ही प्रेशर जो आहे तो फाइंड आउट करू शकता. आता P0 जो आहे तो इन फॉर्म ऑफ एच जी आहे, इन फॉर्म ऑफ हाईट आहे या कंडिशनमध्ये. पण अशा पद्धतीने तुम्ही फाइंड आउट करू शकता. जर तुम्ही अजून बघितलात, V0 जे आहे तुमचा वॉल्यूम, जर तुम्ही बघितला हा जो वॉल्यूम होता त्याला V0 असे म्हणलेलं होतं. जे तुमचा एंटायर वॉल्यूम होता, नॉन वॉल्यूम, हा एंटायर तुमचा जो, एकच मिनिट, हा जो वॉल्यूम होता कटअप पॉईंटच्या वरचा, याला V0 असे म्हणलेलं आहे. V0 ॲज कम्पेअर टू V2 जर तुम्ही बघितलात, V2 किती आहे हो, एवढा छोटा असा भाग, म्हणजे जिथं गॅस तुमचा कॉम्प्रेस झालेला आहे. हां, हे बघितलात तर तुम्हाला इझिली कळेल V0 जे आहे तो खूपच मोठा आहे ॲज कम्पेअर टू V2. मग मी असं म्हणू शकतो जो आपला V2 आहे म्हणजे ए इंटू एच, इट इज व्हेरी लेस दॅन दी V0. सो मी V2 जे आहे तो निग्लिजिबल असं कन्सिडर करतो. आणि मग माझा जो इक्वेशन आहे तो कसा होणार हो, एकच मिनिट, जर तुम्ही इक्वेशन बघितलात तर काय होणार, इक्वेशन बघितलात तर तुम्हाला इथे दिसेल P0 डॅश इज इक्वल टू ए इंटू एच स्क्वेअर डिवायडेड बाय V0 इंटू रो ऑफ एच जी डिवाइड बाय रो ऑफ गॅस. जर इन केस हे झालं, म्हणजे या पद्धतीनं तुम्ही असं लिहू शकता, किंवा तुम्ही असं देखील लिहू शकता, V0 डॅश इज इक्वल टू ए एच स्क्वेअर डिवायडेड बाय V0. इथं जो रो ऑफ एच जी किंवा रो ऑफ गॅस डिवाइड बाय रो ऑफ एच जी जे आहे, रो ऑफ गॅस डिवाइड बाय रो ऑफ एच जी हे जे आहे, हे जर तुम्हाला सपोज तुम्हाला दिलेलं असेल तर तुम्ही ते पुटअप केल्यावरती तुम्हाला जो प्रेशर आहे तो तुम्हाला भेटेल. किंवा जर तुम्ही असं लिहिलात तर तुम्हाला जो प्रेशर भेटेल, हे जे प्रेशर भेटेल तो जे आहे तो इन फॉर्म ऑफ हाईट भेटेल, एवढं लक्षात ठेवून घ्या. आणि आणि काही वेळा तुम्हाला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिलेलं असेल, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी विथ रिस्पेक्ट टू मर्करी दिलेलं असेल. म्हणजेच काय, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज नथिंग बट तुम्हाला माहीत आहे की डेन्सिटी डिवाइड बाय स्टँडर्ड डेन्सिटी, म्हणजे डेन्सिटी ऑफ द लिक्विड ऑफ गॅस डिवाइड बाय स्टँडर्ड डेन्सिटी. म्हणजे हे जे आहे हे तुम्ही स्पेसिफिक ग्रॅव्हिटीमध्ये पण तुम्ही मोडू शकता याला. म्हणजे तुमचा जो फायनल व्हॅल्यू आहे, फायनल जो फॉर्म्युला आहे तो P0 डॅश इक्वल टू, मी P0 डॅश म्हणालो, P0 डॅश इज नथिंग बट अ हाईट, इन फॉर्म ऑफ हाईट. P0 डॅश इज इक्वल टू ए एचचा स्क्वेअर डिवाइड बाय V0. बट हे जे येणार आहे तो इन फॉर्म ऑफ प्रेशर जे येणार आहे,
प्रेशर जे येणार आहे तो इन फॉर्म ऑफ हाईट येणार आहे, इन फॉर्म ऑफ हाईट येणार आहे. एच जे आहे तो प्रेशर डिफरन्स बिटवीन हाईट ऑफ प्रेशर डिफरन्स बिटवीन दी इनपुट प्रेशर अँड कॉम्प्रेस्ड प्रेशर इन फॉर्म ऑफ एच जी, इन फॉर्म ऑफ मर्क्युरी. या हे आहे मायक्लोड गेजचं डेरिव्हेशन ॲक्च्युली. आणि जर तुम्ही बघितलात मायक्लोड गेजचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, तर इट इज इंडिपेंडेंट ऑफ दी गॅस कंपोजिशन. म्हणजे गॅसचा जो कंपोजिशन आहे त्यावरती तो डिपेंडेंट नसणार, म्हणजे कोणताही गॅसचा कंपोजिशन असू दे, पण मायक्लोड गेज त्यावरती काही डिपेंडिंग नसणार. इट इज सेवर ॲज दी रेफरन्स ऑफ द स्टँडर्ड टू दी कॅलिब्रेटेड टू अदर लो प्रेशर डिव्हायसेस. म्हणजे मायक्लोड गेज जो आहे तो कॅलिब्रेशन पर्पजसाठी यूज केला जातो. जे अजून वेगळे डिव्हायसेस असतात लो प्रेशर गेजचे, त्या डिव्हाइसला कॅलिब्रेशन करताना स्टँडर्ड म्हणून मायक्लोड गेजचा यूज केला जातो. अ लिनियर रिलेशनशिप एक्झिस्ट बिटवीन दी अप्लाइड प्रेशर अँड एच. म्हणजे अप्लाइड प्रेशर आणि जो तुमचा हाईट असतो, जो प्रेशर डिफरन्सचा हाईट असतो, त्यामध्ये लिनियर डिफरन्स असतो. म्हणजे जसं सपोज समजा तुम्ही अप्लाइड प्रेशर वाढवलेला आहे तर तुमचा हाईट जो आहे तो जास्त भेटेल तुम्हाला. सपोज अजून जास्त वाढवलेला आहे तर अजून जास्त भेटेल तुम्हाला. किंवा कमी जर तुम्ही अप्लाय केला प्रेशरचा इनपुट तुम्ही कमी अप्लाय केला तर तुमचा हाईट जो आहे तो कमी भेटेल. म्हणजे लिनियर रिलेशनशिप असतो जे अप्लाइड प्रेशर आणि तुमचा जो हाईट असतो त्यामध्ये लिनियर रिलेशनशिप असतो. आणि देर इज नो नीड टू अप्लाय एनी करेक्शन्स. मायक्लोड गेजचे कॅल्क्युलेशन्स करताना तुम्हाला करेक्शन्स अप्लाय करायची कोणतीच गरज नसतात. लिमिटेशन्स काय आहेत मायक्लोड गेजचे, जर तुम्ही लिमिटेशन बघितलात मायक्लोड गेजचं, जे तुम्ही गॅस यूज करत आहात ते गॅस जे आहे तो बॉईल्स लॉ किंवा गॅस लॉ ऑबे करायला पाहिजे. ते जे गॅस आहेत ते गॅस लॉज ऑबे करायला पाहिजे. आणि मॉइश्चर ट्रॅप मस्ट बी प्रिव्हेंटेड टू अवॉइड एनी कन्सिडरेबल वेपर इन टू दी गेज. म्हणजे ज्यावेळी तुम्ही करत असता, म्हणजे मायक्लोड गेजमध्ये तुम्ही कॅल्क्युलेशन्स करत असता किंवा प्रेशर मेजरमेंट करत असता, त्यावेळी कुठेही वेपर मॉइश्चर म्हणा किंवा वेपर असता कामा नये. मग जर वेपर किंवा मॉइश्चर असेल तर तुमचे जे कॅल्क्युलेशन आहेत किंवा तुमचे जे रीडिंग आहेत ते इनॅक्युरेट असणार. इट इज मेजर ओनली ऑन अ सॅम्पलिंग बेसिस. म्हणजे हा सॅम्पलिंग पर्पजसाठीच यूज केला जातो. इट कॅन नॉट गिव्ह कंटिन्युअस आउटपुट. हा जो आहे हा कंटिन्युअस आउटपुट देत नाही तुम्हाला. सपोज समजा एक फ्लोईंग फ्लूड आहे त्यावरती तुम्हाला देत नाही, कंटिन्युअस आउटपुट देत नाही. म्हणजे आता फ्लोईंग फ्लूडमध्ये प्रेशर चेंज झाला विथ रिस्पेक्ट टू टाईम तर तुम्हाला विथ रिस्पेक्ट टू टाईम लगेच तुम्हाला प्रेशर व्हॅरिएशन म्हणजे हाईटमध्ये डिफरन्स देत नाही. तर हे जो आहे तो म्हणजे पर्टिक्युलरली टाईम वाईज पिरियड आहे. म्हणजे वन टाईम तुम्ही करू शकता. एकदा सॅम्पल पाठवला मग पूर्ण त्याची कॅल्क्युलेशन्स, मग नंतर पुन्हा सॅम्पल चेंज, अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. म्हणजे तुमचा जो आहे तो कंटिन्युअस आउटपुट टाईप नाही आहे. तर मोस्टली जर तुम्ही ॲप्लिकेशन बघितलात मायक्लोड गेजचं ॲप्लिकेशन फक्त जे तुम्ही लो व्हॅक्यूम प्रेशर असतो 10⁻⁻1 टू 10⁻⁻6 टॉर्कपर्यंतचा प्रेशर तुम्ही याच्यामध्ये मायक्लोड गेजमध्ये मेजर करू शकता. हे झालं मायक्लोड गेजेसबद्दल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अजून जे आपले लो प्रेशर गेजेस आहेत त्याबद्दल आपण स्टडी करणार. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.